एक मोठी बातमी येते। पिंपरी चिंचवडमधल्या मोशीमध्ये इमारत कोसळली आहे। इमारतीखाली 14 जण अडकल्याची माहिती मिळते। मोशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळल्याची माहिती आहे। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, ताजी काय अपडेट आहे? सध्या रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत पोहोचलंय? रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। अत्यंत गंभीर अशी दुर्घटना घडलेली आहे। जवळपास 14 जण या इमारतीमध्ये अडकली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे पोहोचलेला आहे। पिंपरी चिंचवड मधून ही मोठी बातमी। मोशीमध्ये कचरा डेपो आहे, त्या कचरा डेपोच्या जवळ एक मोठी इमारत कोसळलेली आहे। नेमकं काय कारण याचा शोध घ्यावा लागेल। मात्र अशा पद्धतीनं घडलेल्या या दुर्घटनेत 12 ते 14 जण अडकले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळालेली होती आणि बचाव कार्य सध्या या ठिकाणी सुरू आहे। आपल्याला कल्पना आहे, पुणे जिल्ह्याला सध्या रेड अलर्ट दिलेला होता आणि या सगळ्या परिस्थितीत मुसळधार पाऊस पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पडतोय आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडपडीच्या घटना असतील किंवा यापूर्वी मावळमध्ये पाटणमध्ये अशा पद्धतीची भूस्खलनाची घटना घडलेली होती आणि आता एक इमारत जी आहे ती कोसळल्याची घटना पिंपरी चिंचवड मधल्या मोशीतल्या कचरा डेपोच्या जवळ घडलेली आहे। बचाव कार्याकडून कधीपर्यंत हे सगळं बचाव कार्य पूर्ण केलं जातं हे पाहावं लागेल। मोठी कसरत, कारण एकीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस देखील मुसळधार पडतो आहे। मागचे सलग 4 ते 5 दिवस झाले पुण्यात हा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यात अशा पद्धतीनं इमारत कोसळल्याची घटना घडली आणि त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। कुठल्याही पद्धतीची जीवितहानी या सगळ्या घटनेमध्ये नसावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे। बचाव कार्य जेव्हा संपेल तेव्हा आपल्याला एकूण इत्थंभूतची माहिती ती मिळू शकेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।